जे पुजारी आहेत त्यांच्याकडून आपण खंडेरायाची आणि माळसा आई आणि बानाईची माहिती घेणार आहोत, तर तुम्ही ऐका. सांगा. तर काय खंडावा आणि शंकर अवतार आहे आपल्याला. हे जे आपले जे स्वयंभूलिंग आहेत माळसाबाई आणि खंडावा, खरे पाहिजे कोणाची माळसाबाई खंडावाची माणी पाहिजे. हे जे स्वयंभूलिंग आहेत त्यावेळेस आईला बाईंनी ज्यावेळेस काळात केलं ना त्यावेळेस हे मंदिर त्यांच्या काळात झालेलं. त्यावेळेस देवाने पेशव्यांनी हे मूर्ती देवाला पाहिलेलं आहे. ते मूर्ती त्याला खंडावर स्थापन केलेलं आहे. ज्यावेळेस समोर ते अमुष्याला असते बघा माळसाबाई खंडावा, ते समोर त्या अमुष्याला वगैरे जाते तेव्हाची आंघोळ वगैरे होती. त्यावेळेस ते मूर्ती वगैरे मंदिरामध्ये येऊ त्याच्या देवाला ते मूर्ती देवाला नेलं जातं. मानपान कसं असतं देवाला खंडावाला खंडावाची माहिती असते तर माणसं आणि साडी असते देवाला. काही बाणूबाई आणि माळसाबाई खंडावाला सवळं उपरणं आणि उपरणं खंडावाला उपर अर्पण केलं जातं. रायचूर काळामध्ये का हे खंडावाला पुरणपोळीचं नैवेद्य चालतो. पुरणपोळीचं म्हणजे कसं आहे वरण भात हळदीची भाजी आमटी कोशिंबीर त्याला शुद्ध साखर याला जेवण खंडावालाच आहे. खंडावाला साखर अवतर असल्यामुळे ते शुद्ध साखर मधल्या गडावर गेला ना म्हणजे बाणूबाईचं त्याला ते बळीचं आपण बकरी देतो त्यावेळेस ते लोक बोललेले असतात. मानपान जेवायला बाणूबाईला चालतो असं खंडावाला ना चालतो. बाणूबाईला चालतं नाही शंकरात अवतार असतो त्याला पूजे शुद्ध साखरी करून बोल चालतो. जय मंदार माझं नाव तुषार कसकट 575 455